नमो नमः. श्री गुरुचरित्रांच्या 30, 31, 32व्या अध्यायामध्ये अद्भुत कथा घडली. सद्गुरू नरसिंह सरस्वतींच्या जीवनचरित्रामधली सुद्धा ही अत्यंत अद्भुत कथा आहे की एक माहूरचा रोगी, त्याची पत्नी त्याला घेऊन काय यावी आणि गाणगापूरला आल्यानंतर तो मृत्यू पावावा आणि स्वामीच्या आशीर्वादानं त्याला पुनर्जन्म मिळावा, अशी मोठी विलक्षण कथा 30, 31, 32व्या अध्यायामध्ये झाली. त्यानिमित्तानं सती प्रथेबद्दलची माहिती आणि विधवेचा आचार याचाही बराच उहापोह या 31-32व्या अध्यायामध्ये आलेला आहे. काळानुरूप आज त्याची चर्चा करण्याचं फारसं कारण नाही, परंतु हा सगळा उपदेश करतानासुद्धा स्वामींच्या अंतःकरणामध्ये मात्र या पतिव्रतेचं कल्याण व्हावं, तिचं सुख तिला परत मिळावं अशीच अंतरंगी योजना असावी. म्हणून तर त्यांनी, तुम्ही जर इतक्या लांब आलाच आहात तर नरसिंह सरस्वतीची भेट घ्या आणि मग निर्णय करा काय करायचा आहे तो, असं सुचवलं. आणि असं सुचवून 4 रुद्राक्ष त्या महिलेजवळ दिले आणि म्हणले, जेव्हा हे अंत्यसंस्कार करायचा आहे तेव्हा हे 4 रुद्राक्ष, 2-2 रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानामध्ये ठेवा किंवा कानाला बांधा, असं सांगितलं. तर आनंदी आनंद झाला. आधी दुःखाचा कडेलोट झाला. तिचा पती मृत झाला, ती सती जायला निघाली. महाराजांनी तिला खूप समजावून सांगितलं की जन्ममरण हे आपल्या हातात नसतं. आपण मागलच्या किती जन्मात कोणाची पत्नी होतो, कोणाची मुलगी होतो. म्हणून या एका घटनेसाठी इतका शोक करू नये. मृत्यू हा अटळ आहे. गुरुचरित्रामध्ये मी बरेच वेळेला असं पाहिलं आहे की सगळं तत्त्वज्ञान स्वामी सांगतात आणि एवढं सांगूनसुद्धा त्या माणसाला जे हितकारी कल्याणकारी वाटतं, त्याचा आनंद ज्याच्यामध्ये आहे, अशा आनंदाच्या मार्गानं त्याला घेऊन जातात. आता अशी घटना घडल्यानंतर, सगळ्यांनी स्वामींचा जय जयकार केल्यानंतर संगमावरून हे पतिपत्नी महाराजांसोबत मठामध्ये आले. मठामध्ये आल्यानंतर महाराजांची त्यांनी षोडशोपचार पूजा केली. अत्यंत श्रद्धेनं हात जोडून विनंती केली की हे प्रभो, माझ्यावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला होता तेव्हा एक यती आले होते. त्यांनी मला धर्माच्या नाना कथा सांगितल्या आणि हे माझ्या पतीच्या प्रेताच्या कानामध्ये हे 4 रुद्राक्ष घालायला सांगितले. तर महाराज हसले. महाराज म्हणले, तुझं दुःख पाहून, तुझं दुःख निवारण करण्यासाठी मीच आलो होतो आणि हे रुद्राक्षसुद्धा मीच दिले आहेत. तर त्यावेळेस साहजिक स्वाभाविकतेनं रुद्राक्ष का दिले होते महाराज, रुद्राक्षाचा काय महिमा आहे, असं तिनं विचारलं. तर त्यानंतर रुद्राक्ष महिमा सांगण्याच्या निमित्तानं स्वामी त्यांना एक कथा सांगतात. श्री गुरुचरित्रामध्ये भस्म, रुद्राक्ष, महादेव, सदाशिव, आशुतोष, श्री शंकर यांच्या संदर्भानं अनेक कथा आलेल्या आहेत. किंबहुना श्री गुरुचरित्राचा केंद्रबिंदू हे शिवतत्व आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे दत्तरूप आहेत. त्यातल्या त्यात विष्णूच्या अवताराच्या अनेक कथा आपण विविध ग्रंथामध्ये, विविध पुराणामध्ये पाहतो. शिवमहापुराण, शिवलीलामृत आदी ग्रंथामध्ये सदाशिवाच्याही कथा आपण अनेक पाहतो. तसंच श्री गुरुचरित्रामध्ये सदाशिव महादेवाच्या संदर्भानं बऱ्याच कथा आलेल्या आहेत. आता हे रुद्राक्षची कथासुद्धा ही त्याच अनुषंगानं आलेली आहे की
रुद्राक्षाचा महिमा सांगताना स्वामी नरसिंह सरस्वती असं सांगतात की भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी पापे न लागती परियसी उत्तम अथवा नीचाते. भक्तीनं घातलेला असो की अज्ञानानं घातलेला असो, पण रुद्राक्ष जर त्याच्या शरीराला स्पर्श करीत असेल तर त्या रुद्राक्षाच्या स्पर्शानं त्याच्या अंतःकरणातली पापाची वृत्ती नाहीशी होते. आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, आपण खोटं बोलावं का? आपल्या दंडामध्ये आपण रुद्राक्ष बांधले आहेत, आपण चूक वागावं का? आपण कोणाची फसवणूक करावी का? असं त्या रुद्राक्षाच्या स्पर्शाचं एक मानसिक दडपण येतं. आणि रुद्राक्ष हे जे फळ आहे त्या फळाचा जो स्वभाव आहे कारुण्यानं ओथंबलेला. असं म्हणतात की विश्वाच्या कल्याणाची इच्छा बाळगून जेव्हा सदाशिवाला कारुण्यानं, कारण तो कर्पूर गौरम करुणावतारम आहे, असा कारुण्यानं ओथंबलेला महादेव सदाशिव जेव्हा जगाचं दुःख पाहून त्यांचंही हृदय द्रवलं तर त्यांच्या डोळ्यातून जे अश्रुबिंदू बाहेर पडले त्या अश्रुबिंदूतून रुद्राक्षाची निर्मिती झाली अशी कथा आहे. म्हणजे त्या रुद्राक्षामध्ये कारुण्य ओथंबलेलं आहे आणि कारुण्यानं ओथंबलेला मनुष्य दुराचार करणार नाही, अनाचार करणार नाही. आपल्या हातून दुराचार अनाचार होऊ नये याच्यासाठी रुद्राक्षाचा स्पर्श आपल्या शरीराला अवश्य असावा. अर्थात असंही घडू शकतं की रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये आहेत तरीही त्याचं वागणं दांभिक आहे. हा दोष आहे. दोषाचं भांडवल करून काय उपयोग नाही. मात्र रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून दोषी वागणं हे चूक आहे. कधी ना कधीतरी तो रुद्राक्ष त्याच्यावर कृपा करील आणि त्याला निर्दोष वर्तनाची बुद्धी देईल, एवढी प्रतीक्षा मात्र करावी लागते. ते असं सांगतात की पापे न लागती परियेसी. याचा अर्थ त्यानं पाप केलं आणि त्याला पाप नाही लागलं असा होत नाही, तर पाप करण्याची वृत्तीच त्याला लागत नाही, पाप करायची इच्छाच त्याला निर्माण होत नाही, हे उचित आहे. रुद्राक्ष धारण करण्याला जसं पाप लागत नाही तसं रुद्राक्ष धारण करण्याच्या चित्तवृत्तीमध्ये सदैव पुण्याची इच्छा वाढत राहते, वृद्धिंगत होते. रुद्राक्षाच्या संदर्भामध्ये पुढे फार मूल्यवान आणि सूक्ष्म माहिती दिलेली आहे की म्हणे ज्याच्या शरीरावर 1000 रुद्राक्ष असतील तर तो स्वतःच रुद्रस्वरूप होईल. 1000 जरी नाही झाले तरी त्यांनी असं सांगितलं आहे की दोन्ही बाहूला 16 आणि वरे शिखेला 1, दोन्ही हातामध्ये 12, दोन्ही कानामध्ये मिळून 12, 108ची गळ्यामध्ये माळ, असं जर असलं तर रुद्रपुत्र समान त्याचं भाग्य उजळून येतं. मोती, पवळं, स्फटिक, रौप्य, वैडूर्य, सुवर्ण या धातूमध्ये मिसळून रुद्राक्षाची माळ अवश्य गळ्यामध्ये जर घातली तर त्याला सद्गती होते, त्याला रुद्रलोक मिळतो. रुद्राक्षाचे माळेनं जर जप केला तर त्या जपानं फळही त्याचं अनंत मिळतं. एक माळ केली तर त्याच्या एका माळेपेक्षा अधिक फळ मिळतं. स्नान करताना जर आपल्या कानामध्ये रुद्राक्षाचे ते मणी असतील तर त्यानं कुठेही जरी स्नान केलं तरी गंगा स्नानासारखं त्याला फळ मिळतं. रुद्राक्ष पूजेमध्ये ठेवावेत, रुद्राक्षाचा अभिषेक करावा. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशमुखी असे अनेक रुद्राक्ष असतात. त्याच्यात असंही काही फार समजून घेऊ नये की एकमुखी म्हणजेच तो फारच प्रभावी आहे आणि चतुर्दशमुखी म्हणजे तो अगदीच सामान्य आहे. तर हा विचार न करता हे रुद्राक्ष धारण करावेत, रुद्राक्षाचं स्मरण करावं. रुद्राचं म्हणजे महादेवाचं सतत स्मरण करावं. रुद्राक्ष माझ्या शरीरावर असतील तर माझ्या कायेला, माझ्या त्वचेला, माझ्या तनूला रुद्राक्षाचा स्पर्श होईल. तसाच त्याचा अर्थ असा आहे
की हे जे रुद्रतत्व आहे, हे जे शिवतत्व आहे, ह्या शिवतत्वाचा माझ्या शरीराला, माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला सदैव स्पर्श असावा. असा स्पर्श ज्यांचा असतो त्यांना सदाशिव प्रसन्न होतो. या संदर्भामध्ये एक कथा आहे असं म्हणून, याचं एक विशेष आख्यान आहे असं म्हणून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या माहूरच्या पतीपत्नींना एक कथा सांगतात. ती कथा अशी आहे की काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा एक राजा आहे. त्याचा मुलगा सुधर्मा आहे. त्याचा एक राजाचा मंत्री आहे. त्याचा मुलगा तारक आहे. तर हे दोघंही लहान लहान मुलं, त्यांचं वय जरी लहान असलं तरी ते मोठे ज्ञानी होते आणि त्या दोघांमध्ये फार सख्य होतं. एकाच वयाचे सुंदर दिसणारे सुकुमार असे मुलं एकाच ठिकाणी अभ्यास करायचे, एकाच ठिकाणी खेळायचे, एकाच ठिकाणी जेवायचे आणि असं संतोषानं ते राहायचे. मात्र एक आहे, राजाचे लेकरं जरी असले तरी त्यांना अलंकार नको वाटायचे. त्यांना वाटायचं की रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये असाव्यात, भस्म धारण करावं, भस्माचं तिलक लावावं, रत्नाभरण सुवर्ण टाकून द्यायचे आणि रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालून आणि महादेवाचं ध्यान करीत असं भजन करायचे, नृत्य करायचे, आनंद करायचे. आता आईवडिलांनी सोन्याचे दागिने आणून दिल्यानंतर, भावांनी सोन्याचे दागिने आणून दिल्यानंतर ते टाकून द्यायचे, राग करायचे. अरे हे कशाला आम्हाला देता, आम्हाला तर रुद्राक्ष पाहिजे, आम्हाला तर भस्म पाहिजे. असं मात्र त्यांचं वेगळेपणाच होता. हा राजवैभवाचा आनंद घेण्यापेक्षा रुद्राच्या स्पर्शामध्ये त्यांना आनंद होता. तर एके दिवशी त्या राजाच्या दरबारामध्ये पराशर ऋषी आले. पराशर ऋषी आल्यानंतर राजाने त्यांचं स्वागत सत्कार केला, पूजा केली आणि त्यांना विचारलं, महाराज माझा आणि माझ्या मंत्र्याचा मुलगा सुधर्मा आणि तारक हे चांगले आहेत, गुटगुटीत आहेत, खेळकर आहेत, शरीर प्रकृती त्यांची चांगली आहे, परंतु त्यांना राजवैभवच नको वाटतं. त्यांना राजवैभव नको वाटतं, त्यांना भस्म धारण करावं वाटतं, त्यांना रुद्राक्षाच्या माळा धारण करावं वाटतात. असं करून ते जर राज्य सोडून साधू संन्यासी होतील की काय अशी आम्हाला भीती वाटते. मग यांना राजघराण्यात असून रुद्राक्षाबद्दल एवढं प्रेम का आहे, रुद्राक्षाबद्दल एवढी ओढ काय आहे, भस्म आणि रुद्राक्षाबद्दल त्यांच्या मनामध्ये एवढी प्रीती का आहे, असा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. तर याचं काय कारण आहे. तर पराशर ऋषींनी राजाकडे पाहिलं, थोडंसं स्मितहास्य केलं, त्या दोन लेकराकडे पाहिलं, लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवला. अरे म्हणले, राजा हे एका फार मोठ्या पुण्याईनं तुमच्या घरामध्ये राजपुत्र आणि मंत्रीपुत्र म्हणून आलेले आहेत. यांची पूर्वजन्मीची कथा फार विलक्षण आहे बरं का. हे पूर्वजन्मामध्ये ह्याच्यापैकी एक जण कोंबडा होता आणि एक जण माकड होतं. आता राजा भद्रसेन राजाला सुद्धा मोठं आश्चर्य वाटायला लागलं. म्हणले, कोंबडं आणि माकड, आणि त्यांनी असं काय पुण्य केलं की ज्याच्यामुळं ते राजाचा मुलगा झाले, मंत्र्याचा मुलगा झाले, ऐश्वर्य संपन्न त्यांना आयुष्य मिळालं. कुक्कुट आणि मरकट हे दोघंजणं काही पुण्य करणारे आहेत का. काय घडलं. माणसाला आपल्या जीवनातल्या माणसाची एक स्वाभाविकता आहे. पहा, माणसाला आपला पूर्वजन्म जर कळायची व्यवस्था झाली तर त्याच्याबद्दल माणसाच्या मनामध्ये उत्सुकता असते, किंवा पुढे काय होणार आहे याच्याबद्दलही उत्सुकता असते. तर त्या स्वाभाविक उत्सुकतेपोटी त्या राजांनी पराशर ऋषींना विचारलं की अहो हे कोंबडं आणि माकड होते, तर हे राजपुत्र आणि मंत्रीपुत्र कसे झाले, काय त्यांनी पुण्य केलं आणि कसं पुण्य केलं, आणि मरकट योनीमध्ये असताना आणि कुक्कुट योनीमध्ये असताना सुद्धा त्यांनी कसं काय पुण्य केलं, असं मोठं उत्सुकतेने विचारल्यानंतर पराशर ऋषींनी त्या बालकांचा पूर्वजन्माचा वृत्तांत सांगायला प्रारंभ केला की हे राजा, हे दोघंजणं आपल्याच काश्मीर देशामध्ये नंदीग्राम नावाचं जे गाव आहे, त्या नंदीग्राम नावाच्या गावामध्ये एक वारवनिता कलावंतीन एक आपल्या शरीराचा सौंदर्याचा व्यापार व्यवसाय करून लोकांना तृप्त करणारी अशी एक होती. अत्यंत लावण्यसुंदरी होती. श्री गुरुचरित्रामध्ये तिचा उल्लेख वेश्या असाच केलेला आहे. सुंदर होती,
तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना चंद्रासारखी ती तेजस्वी होती असं सांगितलेलं आहे. तिचेकडे जे आसन होते, सिंहासनं होते, ते सुवर्णाच्या पाण्यानं लखलखीत असे होते, शोभायमान होते. सोन्यासारखं तिचं घर होतं. जणू काही पायातले तिचे जे पादुका, ज्याला आपण आता चप्पल बूट वगैरे म्हणतो, त्यांनासुद्धा सोन्याचा वरखा असावा असे अत्यंत श्रीमंत होते. तिचा पलंग रत्नांनी सजलेला होता. वस्त्र तर तिच्याकडे एवढी होती की गाई, म्हशी, दास, दासी, पशुधन असं समृद्ध होते आणि अत्यंत कुशल असल्यामुळं तिचा लौकिक सगळीकडे खूप पसरलेला होता. बगीचा होता. अखिल भोग जणू तिच्या घरामध्ये होते. धनधान्यांनी संपन्न होती. अगदी करोडोच्या प्रमाणामध्ये जरी तिची संपत्ती धरली तरी ती होती. आणि अशी वारवनिता, वारांगना, वेश्या, कलावंतीन असं अशा वेश्यावृत्तीची असतानासुद्धा ती मात्र स्वतःचा परिचय मी एक पतिव्रता नारी आहे असा सांगायची. लोकांना आश्चर्य वाटायचं. अहो, लोकांनाच काय की देवादिकांनासुद्धा आश्चर्य वाटलं. ती महादेवाची फार भक्त होते. महादेवाची पूजा करायची. महादेवाला वाटायचं की हिची उपजीविकेची साधना ही लौकिकदृष्ट्या उचित नाही, तरीही परंतु हिच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल जी भक्ती आहे आणि पातिव्रत्याची जी ओढ आहे, तर आपण खरंच तपासून पाहू की ही स्वतःला पतिव्रता म्हणून घेते, तर हे पतिव्रता व्रत ती कसं चालवते. आणि म्हणून म्हणे महादेवानं एका व्यापाऱ्याचं रूप घेतलं आणि व्यापाऱ्याचं रूप घेऊन महादेव तिच्या घरी आले. आणि त्या व्यापाऱ्याला पाहिल्यानंतर, त्याचं आगत स्वागत केल्यानंतर एक तिनं असं पाहिलं की त्या व्यापाऱ्याच्या जवळ एक अत्यंत लखलखतं शिवलिंग आहे. आणि सदाशिवाबद्दल प्रीती असल्यामुळं तिनं सांगितलं की हे शिवलिंग आपण मला द्याल का? जर हे शिवलिंग आपण मला दिलं तर त्याची काही जर तुम्ही जी किंमत सांगाल ती किंमत तुम्हाला देईल, नाही तर 3 दिवस तुमची पत्नी म्हणून, पतिव्रता पत्नी म्हणून 3 दिवस मी तुमची पत्नी होऊन राहील. महादेवाला थोडं पाहायचंच होतं की हे काय आहे. ते म्हणले, संपत्ती माझ्याकडे भरपूर आहे, परंतु रतिसुखाची कांक्षा करून मी हे तुला शिवलिंग देईन. पण एक लक्षात ठेव, तुम्ही वारवनिता, तुमचा व्यवसाय नित्य पुरुष नूतन असा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे बरं का. तर तू पातिव्रत्याचं प्रमाण काय देणार? तर तिनं सांगितलं, आकाशातल्या सूर्यचंद्राला साक्षी ठेवून जर आपण मला हे शिवलिंग दिलं तर मी 3 दिवस तुमची पतिव्रता म्हणून राहील. त्या शिवलिंगावर तिनं हात ठेवला आणि प्रमाण दिलं. महादेवानं सांगितलं, हे शिवलिंग मी तुला देत आहे, परंतु हे शिवलिंग जपून ठेवणं तुझं कर्तव्य आहे. या शिवलिंगाला जर हानी झाली तर मी प्राण देईल. ती म्हणली, होऊ देणार नाही. ठीक आहे म्हणले. आणि ती त्यांची पत्नी झाली. आणि दोघंजणही पतिपत्नीचं सुख उपभोगण्यासाठी महालामध्ये जात असताना ते शिवलिंग ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी थोड्या वेळानंतर त्यांच्या क्रीडा चालू असताना थोड्या वेळानंतर महादेवानं अशी लीला केली की नेमकं जिथं शिवलिंग ठेवलं होतं त्याच महालाला आग लागली आणि आगीमध्ये ते शिवलिंग जळून गेलं. आणि हा जो व्यापारी आला होता, सदाशिवच होते, व्यापारी रूपानं आले होते, त्यानं सांगितलं, माझं हे प्राणासारखं प्रिय असलेलं शिवलिंग तू जपून ठेवू शकलं नाहीस, सांभाळून ठेवू शकलं नाहीस. त्या महालाला आग लागली, आता त्या आगीतच मी प्राण देतो. आणि म्हणून त्या व्यापाऱ्यानं त्या आगीमध्ये उडी घातली आणि जळून गेला. आता
ही म्हणली हा माझा पती मरून गेला, आता मी जिवंत राहून काय उपयोग आहे, मी सुद्धा प्राण देते. म्हणून तिनंच आता तिला प्राण देताना तिचे सगळे नातेवाईक समजावून सांगायला येतं की असं कुठं असतंय का, आपला पतिव्रता धर्मच आहे का, आपला धर्म आहे नित्यपुरुष नूतनची. नित्यपुरुष नूतनची असा धर्म आहे. पण तिनं सांगितलं मी चंद्रसूर्याला साक्षी ठेवून यांना पती मानला आहे, एवढ्या माझ्या महालामध्ये कधी आग लागली नाही आणि आता आग लागली तर मी सगळं, तिनं दानधर्म केला, सगळं देऊन टाकलं आणि स्वतः पांढरे वस्त्र परिधान केले. आणि आता ती म्हणली की माझा पती जसा मृत्यू पावला आहे, ज्या आगीमध्ये मृत्यू पावला आहे, आणि मी सुद्धा तसंच करणार. म्हणून तिनं अशी आगीमध्ये उडी घालायची. म्हणलं की वरच्यावरे माय जशी लेकराला आदर धरते तसं त्याच आगीतून सदाशिव प्रगट झाले आणि सदाशिवाने तिला हातामध्ये झेललं, खाले घेतलं. म्हणले हे पतिव्रते, तुझं पातिव्रत्य सिद्ध आहे, तुझं पातिव्रत्य शुद्ध आहे, तू महान भक्त आहेस, तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेस तिनं माझी सगळी नगरी कैलासाला न्या अशी मागणी केली. तर हे भद्रसेन राजा, ती जी होती तिच्या महालामध्ये तिनं नृत्य करताना, गायन करताना एक हौसनं म्हणून एक कोंबडं पाळलं होतं आणि एक माकड पाळलं होतं. आणि त्या कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्यामध्ये ती रुद्राक्षाच्या माळा घालायची आणि त्यांना नृत्य शिकवायची. तर मागलच्या जन्मामध्ये माकड आणि कुत्रा असतानासुद्धा त्यांना रुद्राक्षाचा जो स्पर्श झाला आणि रुद्राक्षाच्या स्पर्शाच्या पुण्याईनं ते या जन्मामध्ये राजपुत्र आणि मंत्रीपुत्र झाले. आनंद वाटला ऐकून. पुढची उत्सुकता, महाराज यांचं मागलचं झालं, यांचं पुढचं जीवन कसं आहे. तर पुढचं जीवन कसं आहे म्हणल्यानंतर मात्र पराशर ऋषी गंभीर झाले आणि पराशर ऋषी म्हणले अरे पुढचं मात्र कठीण आहे बरं का. आणि ते काय कठीण आहे ही कथा 34व्या अध्यायामध्ये आलेली आहे. त्याचं निरूपण आपण पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत नमः पार्वतीपते, हर हर महादेव.